नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 25 जानेवारी वार रविवार आणि आज आलेली आहे रथसप्तमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. माघ महिन्याच्या शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे. सूर्यदेवाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान आणि बुद्धिवान अशी या सूर्याची ओळख आहे. तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात आणि म्हणून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये सर्वात वरचे आहे. या रथसप्तमीला अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी किंवा माघी सप्तमी असे देखील म्हटले जाते. रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिवस असून या दिवशी सूर्यदेव त्याच्या 7 घोड्यांच्या रथात बसून उत्तरायण प्रवास सुरू करतात असं मानलं जातं. पुराणिक कथेनुसार महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म माघ शुक्ल सप्तमीला झाला. सूर्य हा भगवान विष्णूंचंच एक रूप आहे. या दिवशी सूर्याने आपल्या 7 घोड्यांच्या रथात बसून जगाला प्रकाशित करण्याला सुरुवात केली आणि म्हणून हा दिवस जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी साजरा केला जातो. याशिवाय मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा हा शेवटचा दिवस असतो. या रथसप्तमीचा मुख्य उद्देश सूर्यदेवतेची उपासना करून आरोग्य, समृद्धी आणि पापमुक्ती मिळवणे आहे. धार्मिक दृष्टीने रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज रविवार रथसप्तमीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका फक्त ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि फक्त 24 तासातच घरातील इडापिडा, नजरबाधा, नकारात्मकता नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते तर ही आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते, तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी ज्या असतात ना त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेला आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात. धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान, आरोग्य आणि संपत्ती वाढते. म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे सूर्यासारखे तेज आणि उत्तम आरोग्य व आर्थिक स्थैर्य लाभावे यासाठी काही उपाय जे आहेत तर ते या दिवशी केले जातात. जर घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असेल, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत कटकटी होत असतील किंवा घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही, कोणत्या कारणाने घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल, जिथे तुम्ही 100 रुपये कमवता तिथे तुमचे 500 रुपये खर्च होत असेल, कोणत्या कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही आज रथसप्तमीला नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल किंवा मुलं सतत किरकिर करत असेल, हट्टीपणा करत असेल, कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल,
मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा घरामध्ये दोष असल्यामुळे सतत आजारपण असेल, आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल, सतत संकट, अडचणी, अडथळ्यांना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल, तर हा उपाय तुम्ही आज रथसप्तमीला नक्की करा. बघा, योगायोगाने ही रथसप्तमी रविवारच्या दिवशी आलेली आहे. कारण रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला, म्हणून अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. आणि या योगावरती आपण जे काही प्रभावी उपाय करतो तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये थोडंसं खडे मीठ घ्या. खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता. यानंतर तुम्हाला 5 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. त्याला फुल असेल अशाच तुम्हाला 5 लवंगा घ्यायच्या आहे. एक कापराचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर असेल तर तोच घ्या, भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल. आणि यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत. यानंतर या सर्व वस्तू एका वाटीमध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. ही वाटी आपल्या देवघरासमोर ठेवायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा नवग्रह स्तोत्राचं पठण करायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांचं हे स्तोत्र आहे, परंतु अत्यंत प्रभावी आहे. आणि या रथसप्तमीच्या दिवशी या नवग्रहाची सेवा करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुमच्याकडे स्वामींची नित्यसेवा असेल तर त्या नित्यसेवेमध्ये नवग्रह स्तोत्र हे दिलेलं आहे, तर तिथून तुम्ही पठण करू शकता. तुमच्याकडे स्वामींची नित्यसेवा नसेल तर गुगलवरती तुम्ही सर्च करा, तिथे सुद्धा तुम्हाला नवग्रह स्तोत्र जे आहे तर ते भेटून जाईल. तर त्याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला सूर्यदेवाचं, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. आणि यानंतर वाटीमध्ये ज्या काही वस्तू तुम्ही घेतल्या होत्या तर त्या सर्व वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. कारण घरातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य, समृद्धी, संपत्ती प्राप्त व्हावी यासाठी आपण हा उपाय करणार आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या नाही, एकच वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्या तुम्हाला सर्वांवरून उतरवून घ्यायच्या आहे. खास करून घरातील लहान मुलांवरून, आजारी व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे. यानंतर ही वाटी आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे. प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचे आहेत. कारण आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवता सुद्धा राहते आणि जर घरामध्ये वास्तुदेवता नाराज असेल तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. आणि म्हणून ही वाटी आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायची आहे. आणि ही वाटी टच करत असताना जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि तसंच तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन जिथे कुठे फेकायला जागा असेल तिथे तुम्हाला फेकून द्यायच्या आहे. किंवा तुमच्या घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकू शकता. वाटी टाकण्याची गरज नाही, फक्त वाटीमधल्या वस्तू तुम्हाला टाकून द्यायच्या आहे. वाटी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. या वस्तू तुम्ही बाहेर फेकल्यानंतर कुठे पडल्या, कशा पडल्या ते तुम्हाला बघायचं नाही. सरळ घरी यायचं आहे. हातपाय तुमचे स्वच्छ धुवून जी काही तुमची नित्य कामं आहे तर ती तुम्हाला करायची आहे. या सर्व वस्तू नकारात्मकता, दारिद्र्य, इडापिडा, वास्तुदोष, नजरबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात. म्हणून या वस्तूंचा तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापर केला जातो. आता जी नजर दोष किंवा नजरबाधा आपल्या घराला, आपल्या घरातल्या व्यक्तींना लागते तर ती फक्त बाहेरच्याच व्यक्तींमुळे लागत असते असं नाही. तर पहा, जेव्हा आपल्या घरातून आपण बाहेर एखाद्या कामासाठी जात असतो, तिथं गेल्यानंतर तिथली जागा चांगली नसते, खूप जास्त प्रमाणामध्ये तिथे काही दोष असतात, नकारात्मकता असते. आणि जेव्हा आपण तिथून आपल्या घरात येतो तेव्हा ती नकारात्मकता किंवा ते दोष जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. आणि म्हणून बघा, बऱ्याच घरांमध्ये असं सुद्धा होतं की सगळं काही चांगलं चालू असतं, परंतु अचानक घरामध्ये अडचणी, अडथळे जे आहेत तर ते सुरू होत असतात. आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्ही बघा, घराच्या बाहेर तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावा. या दिवशी आपल्याला
दीपदान जे आहे तर ते सुद्धा करायचं असतं. तिळाचं तेल नसेल तर साधं तेल घाला, त्यामुळे थोडेसे पांढरे तीळ टाका आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे. डाव्या किंवा उजव्या कोणत्याही साईडला तुम्ही लावू शकता, परंतु दिवा नक्की लावायचा आहे. जेव्हा आपण असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा दिव्यासारखा लख्ख प्रकाश आपल्या घरामध्ये येत असतो, आपल्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये येत असतो. म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये जे काही दोष, अडचणी, संकट आहे तर ते दूर होत असतात. आणि म्हणून असा एक दिवा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला आज रथसप्तमीला नक्की मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे. त्याचबरोबर रथसप्तमीला स्नान, दान आणि हवन या 3 गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. म्हणून आपल्या घरामध्ये आपल्याला आज शक्य असेल तर हवन जे आहे तर ते नक्की करायचं आहे. या दिवशी तिळाचं हवन केलं जातं, परंतु जर तुम्हाला आज तिळाचं हवन करणं शक्य नसेल तर एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला नक्की करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कितीही मोठ्यातल्या मोठ्या समस्या असेल, कितीही अडचणी असेल तर त्या 100% दूर होतील. इतका प्रभावी हा उपाय आहे. या दिवशी प्रत्येक घरामध्ये हा उपाय जो आहे तर तो नक्कीच केला जातो. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे. ती नसेल तर एक मोठी तुम्ही प्लेट घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम गाईच्या शेणाची जी गौरी असते तर ती ठेवायची आहे. पहा, या दिवशी गाईच्या शेणाच्या गौरीला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. आपण आज रथसप्तमीला सकाळी जे दूध उतू घालत असतो ना, तर ते सुद्धा गाईच्या शेणाच्या गौरीवरती मातीचं भांडं ठेवून घातलं जातं आणि त्यातून दूध उतू घातलं जातं. गाईच्या शेणाच्या गौरीमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि जेव्हा आपण गौरी आपल्या घरामध्ये जाळतो तेव्हा त्याचा खूप जास्त फायदा आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला होत असतो. म्हणून तुम्हाला गाईच्या शेणाची एक छोटीशी गौरी घ्यायची आहे. यानंतर त्यावर तुम्हाला 5 भीमसेनी कापूरवड्या या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि भिजवलेल्या या कापूरवड्या तुम्हाला तुपातून काढून त्या गाईच्या शेणाच्या गौरीवरती ठेवायच्या आहे. यासोबतच तुम्हाला 3 अखंड फुलाच्या लवंगा सुद्धा ठेवायच्या आहेत आणि 3 हिरवी वेलची तुम्हाला ठेवायच्या आहेत. आणि यावरून तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवग्रह स्तोत्राचं पठण करायचं आहे. एक वेळा नवग्रह स्तोत्राचं पठण करून झालं की ते भांडं उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती हे भांडं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत जळू द्यायच्या आहेत. यामधल्या वस्तू शांत झाल्या की त्यामध्ये जी काही विभूती तयार होईल, अंगारा तयार होईल, तर तो घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती लावायचा आहे आणि थोडीशी राखी उंबरठ्यावरती टाकून द्यायची आहे. आणि यानंतर बाकीच्या ज्या काही अर्ध्या वस्तू असतील तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे. तर असा हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये करायचाच आहे. बघा, खूप जास्त प्रभावी उपाय आहेत. या उपायाने आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, कटकटी दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते. आणि हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने आपल्याला हवन केल्याचं पुण्य देखील प्राप्त होत असतं. म्हणून हवन करणं शक्य नाही झालं तर हरकत नाही, परंतु हा उपाय तुम्ही नक्कीच आज करू शकता. त्याचबरोबर ज्यांना हळदी कुंकू करायचं आहे ना, ते सुद्धा आज रथसप्तमीला हळदी कुंकू करू शकता. तसेच तुमच्या घरातील लहान मुलांचं बॉर्नन राहून गेलं असेल, 5 वर्षापर्यंत मुलांचं बॉर्नन केलं जातं, जर तेही तुमचं राहिलं असेल तर ते सुद्धा तुम्ही आज रथसप्तमीला नक्की करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल ना, आज तुम्ही तिळगुळाचे लाडू किंवा पांढरे तीळ, काळे तीळ जे आहेत तर ते दान करू शकता. या दिवशी दानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. असं म्हणतात, या दिवशी जर आपण दान केलं तर आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होतं, आपल्यामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होतात, सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते. म्हणून या दिवशी अनेक जण दान करत असतात. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या यथाशक्ती, जास्त नाही, अगदी थोडं दान केलं तुम्ही तरी सुद्धा चालेल, परंतु दान जे आहे तर ते तुम्ही नक्की करा. आणि ते दान जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही बघा, गाईला हिरवा चारा खायला देऊ शकता, गोड चपाती खाऊ घालू शकता, कुत्र्यांना तुम्ही बिस्किट वगैरे देऊ शकता, किंवा पक्षी असेल तर पक्ष्यांना तुम्ही धान्य देऊ शकता. तर हे सुद्धा एक दानच आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही दान करू शकता.
जसं जमेल तसं तुम्ही दान करायचं आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.